आज आपण 10 ते 15 दिवस टिकणारी, तोंडाची चव वाढवणारी आणि बऱ्याच आजारांवर रामबाण असणारी आवळ्याची चटणी बनवतो। यासाठी आवळे धुवून स्वच्छ घ्यायचे आणि कापून घ्यायचे। यानंतर पॅनमध्ये बडीशेप, धणे, जिरे, उडद डाळ आणि फुटाण्याची डाळ घालून भाजून घ्यायची। आलं लसूण घालायचं आणि आवळ्याच्या फोडी घालून भाजून घ्यायच्या। भरपूर कढीपत्ता, हिरवी मिरची घालून कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा। यानंतर पूर्णपणे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा। अर्धा चमचा साधं मीठ, 1 चमचा काळं मीठ, भरपूर कोथिंबीर, पुदिना घालायचं आणि मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं। यानंतर गूळ घालायचं आणि पुन्हा मिक्सरला वाटून घ्यायचं। आता या चटणीला फोडणी द्यायची। यासाठी तेलामध्ये मोहरी, जिरं, लसूण, यानंतर मी पांढरे तीळ घातले, कढीपत्ता, हिंग घालून ही गरमागरम फोडणी यावर घालायची। काय खायला भारी लागते, खूपच पौष्टिक आहेत। केस गळत असेल, डायबिटीज, शुगर सगळ्यावर रामबाण उपाय आहे। आवळ्याचा सीझन आहे, तोपर्यंत तुम्ही सुद्धा पौष्टिक ही चटणी करून बघा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा।